नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा कालावधी पितृपक्ष म्हणून पाळला जातो. या 16 दिवसांच्या पितृपक्षात आपल्या मृत पूर्वजांचा आत्मा तृप्त करण्यासाठी श्रद्धेने श्राद्धविधी आणि तर्पण केले जाते. या व्रताचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे, कारण असे मानले जाते की श्रद्धेने श्राद्ध केल्याने अथवा पितरांची कथा श्रद्धेने ऐकल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. पितृपक्षाच्या दिवसात पूर्वजांची कथा ऐकण्याची आणि पूजा करण्याची ही परंपरा आहे. ही कथा ऐकल्याने मनाला शांती मिळते, श्रद्धा अधिक दृढ होते आणि पितृदेव प्रसन्न होतात, असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. चला तर मग भक्तिभावाने आणि उत्कंठेने आपण पितृपक्षाची ही पौराणिक कथा ऐकूया. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या या प्रयत्नांसाठी कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये एयूएम पितृदेवाय नमः असे अवश्य लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूच्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. प्राचीन कालात द्वापार युगात महाभारताचा महान संग्राम झाला होता. या महायुद्धात असंख्य पराक्रमी योद्धे धारातीर्थी पडले. त्यातील एक होते महारथी कर्ण, ज्यांनी आपल्या शौर्याने आणि परोपकारी स्वभावाने इतिहासात अमर झाले. युद्धाच्या अखेरच्या दिवशी अर्जुन आणि कर्ण यांच्यात भीषण द्वंद्व सुरू होते. कर्णाच्या रथाचा चाक मातीत रुतला होता, पण तरीही तो धीरोदात्तपणे लढत होता. अखेर अर्जुनाच्या बाणांनी कर्णाच्या छातीत भेद केले आणि सूर्यासम तेजस्वी असा तो वीर रक्तरंजित रणांगणावर कोसळला. शरीरातून प्राण जाताना कर्णाने शेवटचा दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे संपूर्ण आयुष्य तरलून गेले. दानशूर म्हणून केलेली सर्व दाने, दिलेला सोन्याचा पर्वत, अंगावरील कवचकुंडल त्यागण्याचा क्षण, सर्व स्मृती त्याच्या मनात उमटून गेल्या. युद्धभूमीवरील धूळ त्याच्या चेहऱ्यावर पडत होती आणि अस्ताला जाणारा सूर्य जणू आपल्या पुत्राला अखेरचा आलिंगन देत होता. कर्णाचा देह निष्प्राण पडला तेव्हा देवलोकात एक हलचल झाली. इतक्या थोर दानवीराचा आत्मा स्वर्गात जाणार होता. देवलोकातून एक दिव्य विमान खाली उतरले आणि कर्णाच्या तेजस्वी आत्म्यास आपल्यासोबत आकाशात घेऊन गेले. कर्णाचा आत्मा देह त्यागून त्या प्रकाशमान विमानात बसला. खाली रणभूमीवरील जयपराजय क्षणाक्षणाला बदलत होता, पण आता कर्ण त्या लौकिक बंधनांतून मुक्त होऊन वरवर स्वर्गलोकी जात होता. थोड्याच वेळात कर्णाचा आत्मा इंद्राच्या दिव्य स्वर्गलोकात प्रवेशला. सगळीकडे सोनेरी तेज चमकत होते. अप्सरा आणि देवगण आनंदाने नृत्यगान करत होते. देवराज इंद्र स्वतः आपल्या सिंहासनावर बसले होते. कर्णाला स्वर्गात पाहून इंद्राने त्याचे स्वागत केले. कर्णाला आता भूक आणि तहान जाणवू लागली होती, कारण अत्यंत खडतर युद्धानंतर त्याला विश्रांती हवी होती. त्याच्या स्वागतासाठी एका सेवकाने सुंदर सोन्याच्या ताटात काहीतरी आणले. कर्णाने अपेक्षा केली होती की त्यात अमृततुल्य भोजन असेल, पण तो आश्चर्यचकित झाला. त्या थालीत खाण्याऐवजी चमचमते सोन्याचे दागिने आणि नाणे होते. पंचपक्वान्नाऐवजी सोन्या रुपयाचे तुकडे पुढे पाहून कर्णाची भूकेने व्याकुल झालेली नजर संभ्रमित झाली. क्षणभर कर्णाला काहीच उमजेना. भुकेने पोटात आग पडली होती, पण त्याला दिलेली मेजवानी, अर्थात हे सोने नाणे कसे खाणार, त्याने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले. स्वर्गातील इतर देवदानवांचे भोजन सुरू होते. अमृत आणि स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी सर्वत्र सुरू होती. पण आपल्या वाट्याला मात्र केवळ जगमगीत सोने आणि रत्ने. अखेर कर्णाने धीर करून देवराज इंद्रांना प्रश्न केला. देवराज, मला माफ करा, पण या थालीत अन्नाऐवजी सोन्याचे तुकडे आणि रत्ने का आहेत? मी उपाशी आहे, मला अन्नाची आवश्यकता आहे. हे सोनम नाणे मी कसा काय खाणार? इंद्रदेव कर्णाकडे पाहून मंदस्मित केले, पण त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचे गांभीर्य होते. ते हलूच पुढे आले आणि सौम्य पण धीरगंभीर स्वरात म्हणाले, कर्ण, तू धरतीवर महान योद्धा आणि अद्वितीय दानशूर म्हणून ओळखला जायचास. तुझ्या पराक्रमाबद्दल आणि दानधर्माबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. तू आयुष्यभर सोनम, दागिने,
भूखंड एवढंच काय स्वतःच्या कवचकुंडलसुद्धा दान केलंस. अगदी तुझ्या नावाने सोन्याच्या धूर निघत असे असे म्हणत तू गरजूला धनवैभवाने कधीही नाही म्हटलं नाहीस. पण इंद्राचा स्वर अचानक गंभीर झाला. पण तू कधी कोणाला अन्नदान केलं का? पांड्याचा दान केलंस का? आपल्या भुकेल्या प्याश्या पूर्वजांना पिंडदान आणि तर्पण अर्पण केलंस का? नाही केलंस. म्हणूनच तुला अन्नाऐवजी आत्ता हे सोनं मिळत आहे. कर्ण इंद्राचे शब्द ऐकून सुन्न झाला. त्याचे हृदय धस्स करून खाली बसल्यासारखे झाले. तो नरवाने बोलू लागला, देवेंद्र, खरं आहे की मी आयुष्यात सोनं चांदी अशा ऐश्वर्याची दानम दिली, पण अन्नदान केलं नाही याची मला जाणीव नव्हती. मला एक प्रसंग आठवतो. अंग देशाचा राजा असताना एकदा काही विद्वान ब्राह्मणांनी पितृपक्षात श्राद्ध करण्याचा सल्ला मला दिला होता. पण त्यावेळी मी युद्धाच्या तयारीत आणि इतर दानधर्माच्या कामात इतका गुंतलो होतो की त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याऐवजी मी त्यांना काही सुवर्णमुद्रा दान म्हणून देऊन पाठवलं. आता मला जाणवत आहे की तेव्हा मी मोठी चूक केली होती आणि पूर्वजांचं श्राद्ध, माझ्या जन्माचा गूढ फार उशिरा मला उलगडलं. आयुष्यभर मी माझ्या वंशावलीबद्दल अनभिज्ञच होतो. कोण आहेत माझे जन्मदाता, कोण आहेत माझे पूर्वज हे मला दीर्घकाल समजले नाही. माझे पालनपोषण सूतपुत्र म्हणून झालं. त्यावेळी मला माझ्या खर्या कुलपरंपरेची माहिती नव्हती. त्यामुळेच कदाचित मी पूर्वजांचे तर्पण पिंडदान कधी करू शकलो नाही. पण देवेंद्र, मी जाणीवपूर्वक कधीच कोणत्याही गरजूला अन्न पाणी दिलं नाही असंही नाही. अनेक वेळा माझ्या दरबारातून गोरगरीब लोकांनी अन्न ग्रहण केलं. मात्र तुम्ही म्हणता ते पितरांसाठी विशेष विधी, ते मात्र माझ्याकडून राहून गेलं. ही चूक झाली. कर्णाचा कंठ दाटून आला. त्याने हात जोडून विनंती केली, हे देवराजा, माझ्या अज्ञानामुळे आणि दुर्लक्षामुळे माझ्या पितरांची भूक तहान राहिली याची मला आता खंत वाटते आहे. मी आयुष्यात इतकं दानधर्म केलं, पण ज्यांच्या मी ऋणी आहे त्या माझ्या पूर्वजांसाठी काहीच केलं नाही. कृपया मला काहीतरी मार्ग दाखवा ज्याने मी माझी ही चूक सुधारू शकू. कर्णाचे पश्चात्तापूर्ण बोल ऐकून इंद्रदेव क्षणभर गंभीर राहिले. सभोवारचे गंधर्व, अप्सरा सगळ्यांनी शब्द होऊन ते संभाषण ऐकत होते. अखेर इंद्रदेवांनी सुस्कार घेतला आणि कर्णाच्या पाठीवर सांत्वनात्मक हात ठेवत म्हणाले, कर्ण, मानवी जन्मात प्रत्येक व्यक्तीवर 3 ऋण असतात असं म्हणतात. देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण. देवपूजा करून देवऋण फिटतं, ज्ञानदान करून ऋषिऋण सुटतं आणि आपल्या पितरांना अन्नजल अर्पण करून पितृऋण पार पडतं. तू आयुष्यातल्या अनेक परीक्षांत देवराजांना प्रसन्न केलंस, गुरु परशुरामांकडून ज्ञान घेतलं आणि दानशूर बनून ख्याती मिळवलीस, पण पितृऋण मात्र अपूर्ण राहिलं. परंतु तू हृदयापासून पश्चात्ताप केला आहेस आणि मी तुझ्या परोपकाराच्या गुणांनाही जाणतो. म्हणूनच तुला एक संधी देऊ इच्छितो. इंद्रदेवांनी हातातील सुवर्णाचे तारांकित प्रज्वलित दंड आपल्या आसनावर आपटले आणि घोषणा केली, कर्णाला त्याच्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी मी 16 दिवस मानवलोकात परत जाण्याची अनुमती देत आहे. इंद्राच्या या घोषणेने सभेत कुजबुज सुरू झाली. काही देवगण आश्चर्यचकित झाले, तर काही समाधानाने हसले. इंद्राने पुढे स्पष्ट केले, 16 दिवसांचा कालावधी कर्णासाठी पुरेसा आहे, ज्यात तो आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण आणि अन्नदान करू शकेल. कर्ण, हे 16 दिवस तुला पुन्हा पृथ्वी तलावर मानवासारखे राहण्याची संधी मिळेल. या दरम्यान तू भक्तिपूर्वक तुझे सर्व ऋण पूर्ण करशील अशी अपेक्षा आहे. या कालावधीनंतर तुला पुन्हा स्वर्गलोकात परत यावे लागेल. कर्णाने आश्चर्य आणि आनंदाने इंद्रदेवांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले. तो लगेचच इंद्रदेवांच्या चरणांवर नतमस्तक झाला आणि म्हणाला, देवराज, आपण मला अपरिमित कृपा केली. मी नक्कीच या संधीचा पूर्ण फायदा घेईन. माझ्या पितरांना तृप्त करणे हे आता माझे परम कर्तव्य असेल. आपल्या या उपकारासाठी मी सदैव ऋणी राहीन. इंद्रदेवांनी कर्णाला उठवून उभे केले आणि आशीर्वाद दिला.
त्यांनी स्वर्गाच्या दिशेने हात केला आणि तत्क्षणीच एक तेजस्वी प्रकाशपुंज खाली पृथ्वीच्या दिशेने झेपावला. त्या प्रकाशात कर्णाचा आत्मा पुन्हा पृथ्वीवर जाण्यास सज्ज झाला. डोळ्यांसमोर चमकलेला प्रकाश निवळताच कर्णाने पाहिले की तो पृथ्वीतलावर उभा आहे. त्याने आजूबाजूला पाहिले, तो गंगेच्या पवित्र नदीकाठी एका एकांत जागी उभा होता. शांत पहाट झाली होती. आकाशात लालसर रंग पसरत होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. कर्णाने गंगेच्या निर्मल प्रवाहाकडे पाहून मनोमन देवांचे आणि इंद्राचे आभार मानले. स्वर्गातून मिळालेली संधी त्याला अमूल्य होती. त्या दिवशीपासून कर्णाने निश्चय केला की पुढील 16 दिवस तो तन, मन आणि धन अर्पून आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी सर्व प्रयास करील. सकाळ झाली तसे कर्णाने प्रथम गंगेच्या पाण्यात स्नान केले. गंगा नदीच्या पवित्र जलाने तो शुद्ध झाला. स्नान करताना त्याने सूर्यदेवाला नमस्कार करून प्रार्थना केली, हे सूर्यदेवा, आपण माझे जन्मदाता आहात आणि माझे पूर्वजही. मी आजपासून आपल्या प्रकाश साक्षीने माझ्या इहलोकातील कर्तव्यांची पूर्तता करू इच्छितो. कृपा करून मला या कार्यात यश आणि शक्ती द्या. सूर्यकिरणांनी गंगेच्या लहरींवर सोनेरी चमक भरली. कर्णाने ते शुभ शकुन मानून विधीला आरंभ केला. कर्णाने प्रथम दिवसाच्या श्राद्धासाठी लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव केली. आसपासच्या क्षेत्रातील लोकांमध्ये वार्ता पसरली की महान योद्धा कर्ण पुन्हा अवतरला आहे आणि आपल्या पितरांसाठी मोठ्या श्रद्धेने श्राद्ध समारंभ करीत आहे. काही ऋषीमुनी आणि ब्राह्मण त्याच्या मदतीला आणि विधीस मार्गदर्शन करण्यास पुढे सरसावले. कर्णाने प्रेमाने सर्वांना वंदन केले आणि म्हणाला, मला माझ्या पितरांचं श्राद्ध करायचं आहे. कृपा करून मला योग्य मार्गदर्शन करा. त्याच्या नम्रतेने सर्वजण प्रभावित झाले. त्यांनी आवश्यक ती तयारी केली. गंगातीरीचे एका शुद्ध जागी कर्णाने वेदी तयार केली. परिसर स्वच्छ करून पवित्र कुंभारलेल्या जागेवर गाईच्या शेणाचा सडा घातला. फूलमाला, तांदूळ, काले तीळ, पांढ्याचे कलश, तूप तसेच पिंड बनवण्यासाठी हव्या त्या वस्तू गोळा केल्या. दुपारची वेळ होत आली तसे पहिल्या दिवसाच्या श्राद्ध विधीस आरंभ झाला. कर्ण स्वतः धोतर नेसून दक्षिणेकडे तोंड करून बसला. ऋत्विजांनी वेदमंत्रांचे पठण सुरू केले. गंगेच्या प्रवाहातही त्या मंत्रांचा नाद घुमू लागला. कर्णाने हात जोडून आपल्या सर्वजात अज्ञात पूर्वजांना आवाहन केले, हे आमच्या कुलातील पितरहो, आज मी कर्ण आपल्याला अन्न आणि पाणी अर्पण करत आहे. कृपया ते स्वीकारून तृप्त व्हा आणि आम्हा संततीवर आशीर्वाद द्या. असे म्हणत त्याने तांदूळ, जौ आणि काले तीळ मिसळलेल्या पाण्याने तर्पण केले. प्रत्येक मंत्रोच्चाराबरोबर तो पाण्याचे अर्घ्य दक्षिण दिशेस अर्पण करी. पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकत खाली पडत होते. जणू स्वर्गातून अश्रूप्रमाणे पितर ते स्वीकारत आहेत असा भास झाला. यानंतर कर्णाने पीठ आणि तांदळाच्या लाह्या यांचे गोल गोल पिंड तयार केले. त्यामध्ये गाईचे तूप, दूध आणि मध यांचे मिश्रण करून त्याने सुगंधी पुष्पांनी ते अलंकृत केले. हे पिंड म्हणजे आपल्या पितरांसाठी केलेले प्रतिकात्मक अन्नदान होते. कर्णाने अत्यंत भक्तिभावाने मंत्रपठणासह ते पिंड गंगेला अर्पण केले आणि काही भाग पृथ्वीवर ठेवले. ऋत्विजांनी संकल्प म्हणून त्या पिंडांच्या पितरांच्या नावाने अर्पण झाल्याची घोषणा केली. त्यानंतर श्राद्धाच्या विधीनंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला. कर्णाने अनेक गरीब आणि भुकेलेल्या लोकांना तसेच विधी संचालन करणाऱ्या ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन दिले. स्वतः आपल्या हातांनी अन्न वाढून तो अतिथींची भूके तृप्त करत होता. प्रत्येक ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून सुवर्णमुद्रा आणि नवीन वस्त्र दिले गेले. तहानलेल्या लोकांना त्याने पाण्याने भरलेले कलश अर्पण केले. कर्ण उदार अंतःकरणाने सगळ्यांची सेवा करत होता. असा पहिला दिवस संपन्न झाला. त्या रात्री कर्णाला खूप दिवसांनी शांत निद्रा लागली. त्याच्या स्वप्नात त्याने पितरांचे धूसर आशीर्वाद पुष्प अनुभवले. पहाटे उठल्यावर त्याला आपल्या अंतःकरणात एक नवी उभारी जाणवली. पुढील 16 दिवस असेच पितृसेवेत घालवायचे हे त्याने मनोमन ठरवले. प्रत्येक दिवशी कर्ण तेच श्राद्ध
कर्म अत्यंत निष्ठेने करत राहिला. दुसऱ्या दिवसापासून अधिक लोक त्याच्या श्राद्धविधीस येऊ लागले. कर्ण देखील दिवसागणिक अधिक श्रद्धेने आणि उत्साहाने विधी करत होता. तो दररोज पवित्र नदीत स्नान करून नवीन पवित्र वस्त्रे परिधान करत असे. मग पिंड बनवणे, तर्पण देणे, मंत्रोच्चाराने पूर्वजांना स्मरून आवाहन करणे हे करत असे. दुपार होताच तो विधी सुरू करत असे आणि संध्याकाळपर्यंत अन्नदान पूर्ण करत असे. दररोज अन्नदानानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मित झलकत असे. जणू प्रत्येक दिवसासोबत त्याचे पितर अधिकाधिक प्रसन्न होत होते आणि त्याचे मन पवित्र शांततेने भरून जात होते. अशा एका दिवसाच्या सांजसमयी एक अनोळखी अतिथी कर्णाच्या शिबिरात आला. तो एक अतिवृद्ध आणि कृश भिकारी होता, ज्याचे कपडे फाटके आणि चेहरा कृशतेने खचलेला दिसत होता. हातात भीक मागण्याची वाटी घेऊन तो कर्णासमोर येत करुण स्वरात बोलू लागला, "महाराज, मी फार भुकेला आहे. अनेक दिवसांपासून जडेरो अन्नाचा घास मिळालेला नाही. तुमच्या अन्नछत्रातून मला काही मिळू शकेल का?" त्या दिवसासाठी तयार केलेले सर्व अन्न कर्ण आधीच गरिबांना वाटून चुकला होता. शेवटच्या काही पिंडी आणि प्रसादाचे अन्नच शिल्लक होते. क्षणभरही न दवडता कर्णाने तो उरलेला प्रसाद त्या वृद्धाला अर्पण केला आणि त्याचे पाय धरले. वृद्धाने तृप्त होऊन डोले भरून कर्णाकडे पाहिले आणि आनंदाने आश्चर्यकारक रीतीने हसू लागला. अचानक त्याच्या शरीराभोवती सोनेरी तेज चमकले आणि त्या भिकाऱ्याचे रूपांतरण सुरू झाले. सभोवतालचे लोक विस्मित होऊन पाहत असताना काही क्षणातच तो वृद्ध भिकारी अदृश्य झाला आणि त्या जागी स्वतः धर्मराज यम उभे राहिले. यमदेवाने हातात धरलेला दंड चमकत होता. कर्ण अवाक झाला. तो लगेचच यमदेवांच्या चरणांवर नतमस्तक झाला. यमदेवांनी आशीर्वाद देत म्हटले, "कर्ण, तू खरोखरीच महान धर्मपरायण आहेस. परीक्षेत खरा उतरला आहेस. तुझ्या तोंडी प्रत्येक घासाऐवजी इथे सोनम आले होते कारण अन्नदानाची उणीव होती, पण आता तू तितक्याच श्रद्धेने अन्नदानात मन दिलेस, त्यामुळे मी स्वतः तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तू अंतिम तृणधागापर्यंत दानधर्म केलास आणि शेवटचे अन्न देखील मला आनंदाने दिलेस. त्यामुळे आता तुझे पितर नक्कीच पूर्ण प्रसन्न झाले आहेत. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहेत." असे म्हणून यमदेव क्षणार्धात अंतर्धान पावले. त्या प्रसंगाने सर्वजण थक्क झाले. कर्णाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याच्या मनातील श्रद्धा आणखी बलकट झाली आणि शेवटच्या दिवशीच्या विधीसाठी तो दुप्पट उत्साहाने तयारीला लागला. अशा रीतीने श्राद्धाचे 15 दिवस पूर्ण झाले. शेवटी 16वा आणि अखेरचा दिवस उजाडला. भाद्रपद अमावस्या, ज्याला सर्व पित्री अमावस्या म्हणतात, तो दिवस सर्व पूर्वजांच्या तृप्तीसाठी विशेष मानला जातो. या अंतिम दिवशी कर्णाने विशेष भव्य अशी श्राद्धपूजा आणि अन्नदानाचे आयोजन केले. पहाटेपासूनच तयारी सुरू झाली. कर्णाने स्वतः हाताने अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करवले. तब्बल 56 प्रकारचे विविध खाद्यपदार्थ त्याने स्वयंपाक करून घेतले होते, असा लोकांत चर्चेला विषय झाला. त्या दिवशी अधिकाधिक ब्राह्मण, गरजू आणि ग्रामवासी भोजनासाठी जमले. कर्णाने आधी पवित्र अग्नीसमोर अंतिम श्राद्धाचा संकल्प केला. मंत्रोच्चारांच्या गजरात त्याने मोठ्या भक्तिभावाने आपल्या सर्व ज्ञात अज्ञात पूर्वजांना तृप्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्याने पुन्हा एकदा तांदूळ, तीळ आणि जलाने तर्पण अर्पण केले. त्यानंतर सुगंधी फुलांनी सजवलेले पिंड तयार करून गंगेमातेला अर्पण केले. दुपारच्या सुमारास कर्णाने त्या अमावस्येच्या दिवशीच्या मुख्य श्राद्धविधीची समाप्ती घोषित केली. त्याने उच्च स्वरात आवाहन केले, "हे माझ्या सर्व पितरहो, दूरपर्यंत ज्यांचेही आत्मे माझ्याकडून अन्नाच्या कणाची अपेक्षा करत असतील, त्यांनी आज माझ्या या भोजनातून तृप्त व्हावे. तुमची कृपा आमच्या कुलावर सदैव राहो." त्याची हाक ऐकून सभोवताली जमा झालेल्या लोकांचे डोलेही पाणावले. वातावरण एकदम आध्यात्मिक आणि गंभीर बनले होते. कर्णाने प्रेमपूर्वक सर्व उपस्थितांना भोजनासाठी आमंत्रित केले. ब्राह्मणांना आणि गोरगरिबांना सोन्याच्या ताटांमध्ये अन्न वाढले गेले. स्वतः कर्ण एक सेवकासारखा एका मागोमाग एकाला वाढत होता. त्याने कधी राजसत्ता भूषवली होती याचा लवलेशही त्याच्या वागण्यात नव्हता.
वृद्ध लोक, लहान मुले सर्वजण तृप्तीने जेवत होते. कर्णाचे हृदय आनंदाने भरून येत होते. एवढ्यात एक सुखद गार वारा मंदपणे वाहू लागला. ती वाऱ्याची झुलूक जणू कोणाचे तरी मंगलगाण घेऊन आली होती. कर्णाने आकाशाकडे पाहिले तर त्याला आपल्या पितरांच्या आशीर्वादाचा अंश जाणवला. गंगेच्या लाटाही त्या वाऱ्यासमवेत हलक्या डोलू लागल्या. कर्णाला अंतर्मनातून खात्री पटली की त्याचे सर्व पूर्वज त्याच्या या अन्नदानाने तृप्त झाले आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत. भोजन संपल्यानंतर ब्राह्मणांनी उभे राहून कर्णाला आशीर्वाद दिले. तुम्ही महान कार्य केले आहे. देव तुमचे कल्याण करो. तुमच्या पितरांना पारलौकिक मुक्ती लाभो. इतर गरीब लोकांनीही डोळ्यांत अश्रू आणून कर्णाचे आभार मानले. इतक्यात आकाशातून दुंदुभीचा मंद घोष ऐकू आला. सर्व लोकांनी आश्चर्याने वर पाहिले. एक तेजस्वी रथ आकाशातून खाली उतरत होता. त्या दिव्य रथावर स्वार असलेले देवराज इंद्र स्वतः पृथ्वीवर अवतीर्ण झाले. त्यांना पाहून जमलेले लोक थक्क झाले आणि काही जणांनी नतमस्तक होत वंदन केले. कर्णानेही पटकन पुढे होऊन इंद्रदेवांना प्रणाम केले. इंद्रदेवांनी प्रसन्न मुद्रेने कर्णाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. ते उद्गारले, कर्ण, तू तुझे वचन पूर्ण केलेस. श्रद्धेने आणि निष्ठेने सलग 16 दिवस पितृसेवा करून तू तुझे पितृऋण फेडलेस. तुझ्या या कृतीने तुझे पूर्वज अतिशय संतुष्ट झाले आहेत. त्यांच्या कृपेने तुला आता परिपूर्ण शांती आणि मुक्ती लाभेल. स्वर्गलोकी देखील तुझे स्थान आता अधिक उच्च होईल. तू खरंच धन्य आहेस. कर्णाचे मुख आनंदाने उजळून निघाले. तो म्हणाला, देवराज, हे सर्व आपल्यामुळेच शक्य झाले. आपल्या दिलेल्या संधीमुळे माझे जीवन धन्य झाले. माझ्या पितरांना त्यामुळे तृप्ती लाभली असावी यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी आपला आभारी आहे. इंद्रदेवांनी हसून मान हलवली आणि सभे लोकांना उद्देशून सांगितले, महान योद्धा आणि दानशूर कर्णाने आज आपल्या कर्तव्यपालनाने एक आदर्श स्थापित केला आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीने यापासून प्रेरणा घ्यावी. आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी या 16 दिवसांमध्ये श्राद्ध करून पितरांना तृप्त करण्याची प्रथा यापुढे असेल. पूर्वीच्या युगांतही श्राद्धाचे महत्त्व अधोरेखित करणारे दाखले आढळतात. त्रेतायुगात माता सीतेने वनवासात असताना आपल्या सासरऱ्याचे राजा दशरथांचे पिंडदान केले होते. तसेच द्वापार युगात भीष्म पितामहांनी महाभारत युद्धानंतर युधिष्ठिराला श्राद्धविधीचे महत्त्व विशद केले होते. त्यामुळे हा धर्मकर्माचा मार्ग अत्यंत प्राचीन कालापासून चालत आला आहे. कर्णाने जसे आपल्या पितरांसाठी अन्नदान व तर्पण केले तसेच इतरांनीही करावे, म्हणजे जीवित असतानाच आपण आपल्या पूर्वजांना समाधानी ठेवू शकू. लोकांनी टाळ्यांचा गजर केला. कर्णाने दोन्ही हात जोडून देवांचे आणि लोकांचे आभार मानले. आता त्याच्या पृथ्वीलोकातील समय संपला होता. इंद्रदेवांनी कर्णाला प्रेमाने रथावर बसायला सांगितले. कर्ण रथावर चढून बसला आणि शेवटचा एक दृष्टिक्षेप आपल्या मातृभूमीकडे टाकला. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते. त्या दिव्य रथाने आकाशात झेप घेतली. सर्व लोक हात जोडून त्या रथाकडे पाहत राहिले, जो हळूहळू त्यांच्या नजरेआड झाला. स्वर्गात पोहोचताच कर्णाचे यथोचित स्वागत करण्यात आले. आता त्याच्या पुढे अमृतमय पेये आणि दिव्य फलांचे भोजन आले. इंद्रदेवांच्या सभेत त्याला मानाचे स्थान देण्यात आले. कर्णाने ते दिव्य अन्न घोट घेतले आणि त्याला अतुलनीय परमानंद प्राप्त झाला. ज्या अन्नाची तो मृत्यूपश्चात आस केली होती ते अखेर त्याला प्राप्त झाले होते. त्याचे मन शांत, तृप्त आणि परमसुखी झाले. त्याच्या वेली कर्णाच्या समोर प्रकाशाच्या काही लहरी जमा झाल्या आणि त्यातून काही तेजस्वी आत्मे प्रकट झाले. त्यांचे मुखमंडल प्रसन्न होते. कर्णाने ओळखले की हे त्याचेच पितर आहेत, ज्यांचे तो दिवसभर तर्पण करत होता. त्या दिव्य आत्म्यांनी आशीर्वादार्थ हात वर करून कर्णाकडे प्रेमाने पाहिले. कर्णाच्या अंतःकरणात अपार आनंद दाटला. त्याने पुन्हा एकवार भक्तिभावाने वंदना करण्यासाठी हात जोडले, पण त्याआधीच ते
तेजस्वी पितर आत्मे हळूहळू प्रकाशात विलीन झाले. कर्णाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याला प्रतीती झाली की आता त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना पूर्ण शांती मिळाली आहे. काही कालानंतर कर्णाने स्वर्गलोकात महान योद्ध्यांना मिळणारे स्थान प्राप्त केले. आपल्या समस्त कर्तव्यांचे पालन करून त्याने अखेर मोक्षही प्राप्त केले असे म्हणतात. तेव्हापासून भाद्रपद कृष्ण पक्षातील या 16 दिवसांना पितृपक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. कर्णाने ज्याप्रमाणे या दिवसांत आपल्या पितरांचे श्राद्ध करून त्यांना तृप्त केले त्याचे अनुकरण म्हणून पुढे प्रत्येक वर्षी या कालात आपापल्या पूर्वजांचे श्राद्ध करण्याची प्रथा पडली. हिंदू धर्मात हे दिवस पवित्र मानले गेले. आपल्या जाणलेल्या न जाणलेल्या सर्व पूर्वजांना अन्नजल अर्पण करून त्यांची तृष्णा शमवावी, त्यांना शांती द्यावी अशी भावना असते. आजही लाखो लोक पितृपक्षात श्रद्धेने पिंडदान तर्पण करतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळवतात. शास्त्रात सांगितले आहे, श्राद्धाने पितरांना मोक्ष मिळतो आणि तर्पणाने समाधान मिळते. असेही मानतात की मृतात्म्यांना इतर सर्व वैभव लाभले तरी पाण्याची तृष्णा शमवता येत नाही. म्हणून श्राद्धकर्मात काले तीळ मिसळलेले पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. अशा त्या पवित्र तीर्थजलाने पितरांची तहान भागते व त्यांना विशेष समाधान मिळते. त्यामुळे ज्या कुटुंबात पितृकर्म नित्य नियमाने केले जाते तिथे पितरांची कृपा सदैव राहून सुखसमृद्धी नांदते असा अनुभव आहे. तर मित्रांनो, ही होती पितृपक्षाची कथा. आशा करते की या कथेतून आपल्याला पूर्वजांचे महत्त्व आणि श्राद्धाची शक्ती समजली असेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आपल्याला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि AUM पितृदेवाय नमः अशी कमेंट लिहा. आपल्या मित्रपरिवारासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेतून प्रेरणा मिळेल. पुढेही अशीच भक्तिमय व संस्कारक्षम कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूच्या घंटीची सूचना ऑन करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय पितृदेव. धन्यवाद.